तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तुमचं हे वर्ष खूप सुखाचं, आनंदी आणि भरभराटीचं जावो. निरोगी आरोग्य लाभो. हिंदू धर्माप्रमाणे चैत्र शुद्ध महिन्यात म्हणजेच आजपासून नवरात्री सुरू होते. नवरात्री म्हणजे शक्ती आणि साधना यांचे संगम आहे. या दिवसात वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि म्हणूनच आपण आज पहिल्या दिवशी देवीचे पहिले रूप बघणार आहोत आणि यापुढे बाकीची 8 रूपे 8 दिवसात पाहूया. त्याचबरोबर देवी आईचा बीज मंत्र अर्थासहित जाणून घेणार आहोत आणि त्यासोबत आपल्या चांगल्या आरोग्यासाठी त्या संदर्भात कोणती योगासने आपल्याला कशी उपयुक्त ठरतील तेही पाहणार आहोत. मंत्र आणि योग हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत आणि म्हणूनच एकमेकांच्या मदतीने मंत्र आणि योग आपल्या आयुष्यात सर्व व्याधी अडथळे दूर करण्यासाठी सक्षम आहेत. आज पहिला दिवस शैलपुत्री देवी. माता शैलपुत्री हे आई दुर्गा यांचे पहिले रूप आहे. ती हिमालयाची कन्या आहे. तिला पार्वती आणि हेमवती या नावानेही ओळखले जाते. शैलपुत्री आईच्या पूजेने, नामस्मरणाने स्थिरता आणि शक्ती प्राप्त होते. मंत्र आहे वंदे वांछित लाभाय चंद्रार्धकृत शेखराम वृक्षारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीं. याचा अर्थ आहे इच्छित फळ म्हणजेच मनोकामना पूर्ण करणारी, ज्याच्या मस्तकावर अर्धचंद्र आहे, वृषभ बैल तिचे वाहन आहे, त्यावर आरूढ असलेली, हातात त्रिशूळ धारण केलेली आणि यशस्विनी म्हणजे यश देणारी, कीर्तिमान अशा हिमालयाची कन्या शैलपुत्री आईला मी वंदन करते. तिला माझा नमस्कार असो. या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. ह्या मंत्राचा सुद्धा आपण पूजा करताना जप करू शकतो. ओम देवी शैलपुत्रे नमः. हा बीज मंत्र पूजा झाल्यानंतर 108 वेळा तुम्हाला जमतील तितक्या माळा तुम्ही जप करू शकता. उदाहरणार्थ 5 वेळा 6 वेळा, पण जप करताना पूर्ण मनापासून करा. त्याचे नक्कीच चांगले अनुभव तुम्हाला दिसतील. शैलपुत्री आई ही स्थिरतेची प्रतीक आहे. ती एक ऊर्जेचे केंद्र आहे आणि म्हणूनच मूलाधार चक्र सुधारण्यासाठी हा बीज मंत्र मदत करू शकतो. मूलाधार चक्र हे आपल्या शरीरातील पहिलं आणि महत्त्वाचं चक्र आहे. त्याची पूर्ण माहिती या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी देणारच आहे, पण त्याची सुरुवात आजच्या चांगल्या दिवसापासून झाली पाहिजे. म्हणूनच काही योगासने आहेत जी स्थिरता आणि मूलाधार चक्राला सक्रिय करतात. मलासना, वीरभद्रासना, वृक्षासना आणि सर्वात महत्त्वाचं सेतुबंधासना. याच सोबत प्राणायाम आणि महाबंध हे देखील फायदेशीर ठरतात. कोणतेही आसन किंवा प्राणायाम करताना कोणताही प्रोफेशनल योग टीचर समोरच करावे. करताना ह्या सर्व गोष्टींचा समावेश करून करावे, म्हणजे योग्य ते रिझल्ट्स आपल्याला लवकर मिळतात. पुन्हा भेटू उद्या देवीच्या दुसऱ्या रूपासह. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.